तर हा व्हिडिओ आहे संडेच्या दिवशी आमचा ठरलेला कार्यक्रम म्हणजे सकाळी सोबतच उठायचं, सोबतच ब्रश करायचा आणि सकाळी सोबत चहा घेत घेत मस्त भरपूर वेळ गॅलरीमध्ये गप्पा मारत बसायचा. त्यानंतर मी हिनं लगेच स्वयंपाकाला लागले होते. आता मी भाजीपोळी तर शक्यतो तरी टाळते संडेच्या दिवशी, कारण असं वाटतं की काहीतरी वेगळं बनवावं. तर त्याचसाठी ना मी इंस्टाग्रामला एक रेसिपी बघितली होती मूग डाळीचे चिले. ते रात्रभर मी मूग डाळ भिजत टाकली होती. दुसऱ्या दिवशी तिला बारीक दळलं. त्याच्यानंतर आहे ना आपण ते जसं चिला पसरवतो तसा पसरवला. त्याच्यावर कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि थोडंसं पनीर आणि वरतून थोडंसं चीज टाकलं होतं. आता मी हे फर्स्ट टाईमच ट्राय करणार होते, माहिती नाही हे कसं होणार होतं, पण म्हटलं नवीन काहीतरी ट्राय करावं, कारण पोहे, उपमा, बिपमा, ढोकळा सगळं खाऊन खूप कंटाळा आला होता. म्हटलं चलो हे नवीन काहीतरी ट्राय करावं. आता मी सांगतेच पुढे कसं झालं होतं. पण दुसऱ्यांदा मी जो चिल्ला टाकला होता ना तो माझ्याकडनं तुटला. म्हटलं थोडासा जाड केला होता चांगलं होईल, पण तो तसा काही झाला नाही, तुटला माझ्याकडनं. आता मी सांगते कसं झालं होतं. खरं तर ना म्हणजे खूप दिवसातनं वगैरे म्हणजे महिन्यातनं एकदा दोनदा जर खाल्ला हा तर जरा ओके वाटतं, म्हणजे थोडी टेस्ट वेगळी आहे, त्याच्यामुळं खायला पण जरा बरं वाटतं. आणि खरं तर ना मला त्याच गोष्टी खाऊन त्याच टेस्टमध्ये खाऊन खरंच कंटाळा येतो. त्याच्यामुळे मला पण भारी वाटलं ते. यांना काय आवडलं नाही पण मला तरी आवडलं. त्याच्यानंतर ना खूप दिवसापासून माझे झाडं लावायचं राहिलं होतं. गावठी गुलाबाचं जर रोप आणलं होतं मी, तर तेच इथं लावून घेतलं. एका कुंडीमध्ये 2 झाडं लावले ते, कारण कुंडी खूप मोठी होती. त्याच्यानंतर संध्याकाळच्याला डीमार्टला गेलो होतो, कारण खूप दिवसापासून आमचं भरपूर काही सामान संपलं होतं. मग तेच घेण्यासाठी आम्ही गेलो होतो. आणि त्यातल्या त्यात ना संडे होता, त्याच्यामुळे इतकी गर्दी होती डीमार्टला. पण जाणं तर गरजेचंच होतं, कारण सामान पूर्णपणे संपलं होतं. अक्षरशः साबणसुद्धा नव्हता आम्हाला आंघोळीला. आणि रोज जायचं म्हणून शेवटी रविवारच्या दिवशी तो मुहूर्त निघाला. आणि ना मला ड्रायफ्रूटसाठी 2 काचेचे बरण्या घ्यायच्या होत्या, ज्या अर्धा किंवा पाऊण किलोचं असेल. आता माझ्याकडे आधीच्या 4 आहेत, पण त्यामध्ये ना काजू किंवा बदाम अर्धा किलो जर असले ना ते बसत नव्हते. आणि ही जी काच आहे ना ही थोडी लाईट वेट आहे, म्हणजे खूप हलकी जाते वापरायला, नाही का. मग मला त्या घ्यायच्या होत्या, पण त्या खूपदा बघितल्या भेटल्याच नाही. त्याच्यामध्ये तेवढीच एक साईज होती. शेवटी आम्हाला जी हेवी काच असते ना त्यामध्येच घ्यायला लागल्या. मग काहीतरी करून यांना थोडंफार विचारून वगैरे 2 बरण्या मी घेतल्या. आणि हे सगळं पूर्ण काचेचं घेण्यासाठी ना 1-1.5 वर्ष लागले, कारण 1-1.5 वर्षापासून चालू होतं घ्यायचं. आणि ही जी पर्स आहे ना ही माझ्याकडं वर्षापूर्वी होती, पण आम्ही जेव्हा गाडीवरनं पडलो होतो ती पूर्ण फाटली होती. त्याच्यानंतर आम्ही 3-4 वेळा चक्कर मारला, पण काय भेटली नाही. शेवटी मी दुसरी घेऊन टाकली, जी की मी आता सध्या यूज करते आहे. त्याच्यानंतर मग ह्यांनी मला दाखवलं, हे बघ तुझ्यासारखी पर्स आली. म्हटलं जाऊ दे आता, आहे माझ्याकडं, ही खराब झाली की मग घेऊ. पण यांना सुद्धा ना ती पर्स खूप आवडायची, पण ती भेटली नव्हती. आणि ही यांनी मला इतका फोर्स केला ना की तू घेच ग, मी घेतोय ना, तुला काय करायचं असं करू. मी अक्षरशः डीमार्टमधून बाहेर निघेपर्यंत त्यांना नाही म्हणत होते, पण त्यांनी ती घेतली. मी काय एवढ्यावरच खुश होऊन गेले. त्याच्यानंतर आधीच्या ज्या काही बरण्या होत्या काचेच्या त्या आणि नवीन आलेल्या धुवून ठेवल्या आणि जेवण वगैरे करून असं संपलं आजचा दिवस. चला तर मग बाय बाय, जय गणेश, भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये.